सर सर हं. हां. काय हवंय तुम्हाला? नमस्कार सर. हां, नमस्कार. कामासाठी एक बाई हवी होती ना? भन्सारी अ, शंभू काकांनी म्हटलं होतं. ओके. याआधी कुठे काही काम केलेलं हो आहे का? हो केलंय ना. अ, किती पगार घ्याल तुम्ही? पहिले माझं काम बघून घ्या, त्याच्यानंतर पगार द्या ना सर. हं. ठीक आहे, आत या. अ, हं, अशा बाहेर का उभा आहेत? अ, घरात या ना. हं. हां. बघा, झाडू पोछ्यासोबत स्वयंपाकही कराल का? हो बनवून घेईल सर. हं. कपडे पण धुवावे लागतील, भांडी घासावे लागतील, घराची साफसफाई करायला लागेल. सगळी कामं तू करशील ना? सगळं काम मी व्यवस्थित करून घेईल सर. ओके. ठीक आहे. मी तुला 10,000 रुपये पगार देईल. ठीक आहे ना? हो ठीक आहे. इथे एकूण 3 खोल्या आहेत. हं. काम करण्यासोबतच इथेच एका खोलीत सुद्धा राहू शकतेस तू. किंवा रोज काम केल्यानंतर तू घरी जाऊन वापस सुद्धा येऊ शकतेस. नाही सर. सकाळपासनं रात्रीपर्यंत सगळे कामं करून मी घरी चालली जाईल. ओके. ठीक आहे. तुझ्याबद्दल सांग. माझ्याबद्दल सांगायला काहीच नाही आहे. मी एका छोट्या गावातनं आली आहे. गावात खूप त्रास होता म्हणून इथे आली. ओके. अच्छा. तर मग हं. कामावर कधी येशील? मी उद्या सकाळी येते सर. ओहो! ठीक आहे. उद्या सकाळपासूनच ये. ठीक हं. आहे. मी सकाळी येते. हं, हं. हं, हं, हं. अ, आत ये ना आणि हं, आपलं काम कर. हं. हं, 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 हं. 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 सर? ऐका सर उठा ना. हां? अ, अ, हं, 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 हं. अ, हं, हं. हं. चहा खूपच छान आहे. धन्यवाद सर. मी तुमच्यासाठी नाश्ता तयार करून ठेवते. हं. हं.
सर सर हा. नाश्ता तयार आहे, येऊन खाऊन घ्या ना. ठीक आहे. हं. ओ, आज काय स्पेशल आहे? डोसा बनवलाय सर. हम्म. हम्म. डोसा एकदम मस्त आहे. ठीक आहे, खा सर. हम्म. सर ऐका सर, हम्म. हम्म. जेवणात काय बनवू सर? मटन बिर्याणी बनव ना. हं, मटन ऑनलाईन मागवतो मी. हं. ठीक आहे सर. हम्म. त्या दिवशी तुझ्याबद्दल तू पूर्ण नाही सांगितलं मला. अ, असं माझ्याबद्दल बोलायला काहीच नाही आहे सर. गावात जगणं कठीण झालं होतं म्हणून मी इथे आत्याकडे राहते. हा हा. 2 वर्षाआधी माझा नवरा मेला सर. हा हा. अरे अरे. सॉरी. हा. काही हरकत नाही सर. हा. 1 मिनिट थांबशील, मी जाऊन बघून येतो कोण आहे. हं. अच्छा ऐक, हं. ऑनलाईन मटन ऑर्डर केलं होतं ना, ते आलंय. हे ठेव तू. ठीक आहे सर. मी खोलीत जाऊन जरा आराम करतो. बिर्याणी तयार होताच मला आवाज देशील. बोलवते. ठीक आहे. हम्म. हम्म.
सर सर उठा ना. हम्म, बिर्याणी तयार झाली आहे. हम्म. गरम गरम बिर्याणी आहे सर. लवकर येऊन खाऊन घ्या ना. हो, येतो येतो, थांब. हं. हम्म, हम्म. ओह, अ. हम्म, हम्म, हम्म. हं. अगं हे काय आहे? हं? काय झालं सर? हम्म, चांगली नाही झाली का? बिर्याणी एकदम मस्त आहे. हम्म. खूपच टेस्टी बनवतेस तू. सर ऐका, हा. धुवायला घाणेरडे कपडे असेल तर द्या ना. हम्म. हो आहेत, मी घेऊन येतो. हं. हम्म. 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 मीनाबाई, अ, आ? बोला ना सर. जरा इकडे ये. हं. असे तू हाताने कपडे धुते पाहून मला खूप दुःख होत आहे ग. ऐका, मी रोज हातानेच कपडे धुते, काही हरकत नाहीये. हम्म. मी लवकरच तुला एक वॉशिंग मशीन विकत घेऊन देईल. तू आरामात कपडे धुवू शकशील. अरे रे, काहीच गरज नाहीये. मी हातानेच धुवून घेईल. नाही, फुलासारख्या कोमल हातांना असं वाटतंय की मी दंड देतोय. मला हे सगळं पाहायला नाही जाणार. मी उद्याच तुला वॉशिंग मशीन विकत घेऊन देतो. तर तुला इतके कष्ट घ्यायची गरजच नाहीये. सोडा ना, का असे पैसे खर्च करतात? हे सगळे कामं करणं माझ्यासाठी कठीण नाहीये. नाही, ते सगळं मला मान्य आहे आणि एक ग. गोष्ट, मशीनमध्ये कपडे धुवायचे कसे मला माहिती नाही. मशीन ऑन पण नाही करता येत. मी हाताने धुवून घेईल, स्वच्छ होऊन जातील. नाही मीनाबाई, तुम्हाला असं कष्ट घेताना पाहून मला चांगलं वाटत नाहीये. मला अजिबात मनातनं हे आवडत नाहीये.
मी काहीही करून तुझ्यासाठी वॉशिंग मशीन विकतच घेईल आता. त्याला वापरायचं कसं ते मी तुला शिकवील. ठीक आहे ना? ठीक आहे, तुमची मर्जी. ते सगळं नंतर बघून घेऊ सर. तुम्ही जाऊन आराम करा ना. मी या कपड्यांना धुवून येऊन जाईल. काही हरकत नाही. तू जाऊन आपलं काम कर. मी इकडेच उभा आहे. तुम्ही इथे कशाला उभे राहता? तुम्ही जाऊन आराम करा. अरे काही हरकत नाही मीनाबाई, मी इथेच थांबतो. तू जाऊन आपलं काम कर ना. हं. काय मी तुझी काही मदत करू मीनाबाई? अगं हे काय म्हणताय तुम्ही? तुमच्यासारखे सर माझी मदत करतील? तुम्ही जाऊन आराम करा ना. काय मीनाबाई? तुम्ही जा ना. ठीक आहे, मी जातो. सर काय झालं? सर तुमच्याशी बोलतेय. सर काय झालं? अरे यांना तर खूप ताप आहे. सर सर काय झालं तुम्हाला? शरीर खूप गरम झालंय. मला शरीरात खूप दुखतंय. मला झोप पण येत नाहीये. थांबा सर, तुमच्यासाठी मी जाऊन काढा बनवून आणते. ते प्यायल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. थोडी वाट बघा सर. जा मीनाबाई. हा सर इथे बघा ना. सर सर जरा उठा ना. सांभाळून आरामात. उशीला टेकून बसा. हे घ्या, या काढ्याला पिऊन घ्या तुम्ही. प्या ना सर. खूप कडू आहे सर मीनाबाई. काढा तर कडूच राहील ना. डोळे बंद करून पिऊन घ्या ना सर. 5 मिनिटात तुमचा ताप कमी होऊन जाईल सर. हे घ्या, पिऊन घ्या सर. हां. आरामात. आता माझ्याच्याने पिणं नाही होत सर ते थोडाच उरलाय, मीनाबाई. प्या ना. आता तुम्ही आराम करा सर. सर जरा सांभाळून. आरामात. तुम्ही झोपून जा. 5 मिनिटात तुमचा ताप कमी होऊन जाईल.
हं, सर हं. ऐका सर, हं, हं. बोल मीनाबाई. आता तुमची तब्येत कशी आहे सर? अ, अ, आता जरा बरी आहे मीनाबाई. हं, हं. हं. बघितलं ना सर, पहिलेच मी तुम्हाला सांगितलं ना, फक्त 5 मिनिटात तुमचा ताप कमी होऊन जाईल. मी बनवलेला काढा कसा काम करतोय बघितलं ना? हं, अ, हं, ठीक आहे सर, हं, वेळ झाली आहे, मी जाते. हं. अ, अरे, इतकी कसली घाई आहे तुला? घाईची गोष्ट नाही आहे सर. घरातलं सगळं काम मी संपवलं आहे आणि आता करायला काही काम उरलंही नाही आहे. म्हणून मी घरी जाते सर. मीनाबाई, हं? मला तुला काही सांगायचं आहे. जरा हां, ये ना. अ, काही हरकत नाही आहे सर. तुम्ही बोला ना. नाही मीनाबाई, जरा बस ना. हं? आरामात बसून बोलू. अ, ये ना. हं, अं, आह, अ, हं, हं, मीनाबाई, हं, हं, तुला काहीही त्रास असेल तर ते सगळं मी बघून घेईल हं. मीनाबाई. तुला मी या घरातली राणी बनवून ठेवील. काही कळलं का? अ, हं. सर का असं बोलताय? तुझ्याशिवाय मी राहू नाही शकणार मीनाबाई. हं? जरा समजून घ्यायचे प्रयत्न कर ना. तुला मी हृदयाची राणी बनवून ठेवील मी. तुला कधीच त्रास देणार नाही मी. कळलं का? नाही सर, मला सोडा, अ, मी घरी जाते. अ, मीनाबाई, माझ्या मनाला समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. मला तू हवी आहेस. मी तुला याच घरामध्ये राणीसारखं ठेवील मीनाबाई. मीनाबाई, तुला पैसे, अजून काय हवंय? तू मला माग, मी तुला देईल नक्की. तुला काहीही लाजण्याची गरज नाही. फक्त पैसे नाही, तुला काय हवं बोल. ठीक आहे? हं, माझं ऐका, उशीर हं, होतोय. मला घरी जायचंय. हं. एकदा माझं म्हणणं तर ऐक ना. हं, जेव्हा मला ताप आला तेव्हा तू माझी खूप चांगल्या पद्धतीने सेवा केली मीनाबाई. तू जे प्रेम दिलं ना मला, आजपर्यंत असं प्रेम कोणीच नाही दिलं मला. हं, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मीनाबाई. हं, तुला जितकेही पैसे लागतील मला सांग. मी देईल तुला मीनाबाई. तू माझी कमजोरी आहे. मी तुझ्यासाठी काहीही करील मीनाबाई. हं, घाबरू नको तू. मी तुला सगळं देईल. हं, ठीक आहे ना? हं. जरा समजून घ्या सर. ते सगळं काही नको आहे मला. हं, 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 हं. मला घरी जायचंय. हां, हं. हं, थोडं थांब मीनाबाई. हं, कृपा करून मला समजून घे ना. हं. अ, अं, माझं ऐका. मला सोडून द्या सर. अ, अं, मीनाबाई, हां. मीनाबाई, थोडं थांब ना. मला सोडून कुठे जातेस तू? हे काय झालं तुम्हाला? खूप विचित्र बोलताय तुम्ही. मी जाते. मीनाबाई, असं नको बोलूस प्लीज. तू माझ्या मनाच्या दरवाजावर आली आहेस मीनाबाई. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. संपूर्ण आयुष्य मी तुझ्या पायाखाली राहील ग. बस तू मला सोडून नको जाऊ मीनाबाई. मला फक्त तू हवी आहेस. तुझ्यासाठी मी काहीही करील ग मीनाबाई. प्लीज, माझ्यासाठी जरा शांत डोक्याने विचार कर ना. कृपा करून मला आपलं सोडा ना, मीनाबाई. खूप झालं. जर तुम्ही असंच वागत राहाल, तर मी कामावर नाही येणार. हे काम सोडून देईल मी. मीनाबाई, हे काय बोलतेस तू? तू माझ्या हृदयाचा आवाज नाही ऐकला का? मला तुझी गरज आहे मीना. जेव्हा मला ताप आला तेव्हा तूच माझी सेवा केलीस. आणि तसंच प्रेम मला तुझ्याकडनं आयुष्यभर हवंय मीनाबाई. प्लीज, कृपा करून माझं म्हणणं ऐक ना मीनाबाई. हे काय करताय? अचानक तुम्हाला हे काय झालं? जर माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर दया करून मला माफ करून द्या. मी उद्यापासनं कामावर नाही येणार. काय म्हणतेस? माझं म्हणणं ऐक मीनाबाई. मीनाबाई, मीनाबाई.